नमस्कार. कधी अशा डीलविषयी ऐकलंय जिचं भवितव्यच एका मोठ्या जर किंवा इफवर टिकून असतो? बरं, आज आपण अशाच काही इंटरेस्टिंग करारांबद्दल बोलणार आहोत ज्यांना आकस्मिक करार असं म्हणतात. चला तर सुरू करूया. खरं तर आपण आपल्या आयुष्यात कळत नकळत असे अनेक करार करत असतो. म्हणजे बघा ना, एखादी गोष्ट घडली किंवा नाही घडली तरच पैसे द्यायचे किंवा घ्यायचे. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपला इन्शुरन्स किंवा विमा. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत त्याचीही एक छोटीशी रूपरेषा आहे. आपण या करारांचा अर्थ समजून घेऊ, त्यांच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी पाहू, काही नियम आणि उदाहरणं तपासू आणि करार आणि सट्टेबाजीतला फरकही समजून घेऊ. आणि शेवटी हे सगळं जाणून घेणं का महत्त्वाचं आहे यावरही बोलू. चला तर मग अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. नक्की काय भानगड आहे हे आकस्मिक करार? अच्छा, ही झाली कायद्याची भाषा, जी थोडी क्लिष्ट वाटू शकते. पण एकदम सोप्या भाषेत सांगायचं ना, तर हा एक साधा जर-तरचा मामला आहे. म्हणजे जर अमुक एक गोष्ट झाली तरच मी हे काम करेन. बघा, आहे की नाही सोप्पं? आता हे बघा, कुठल्याही कराराला आकस्मिक म्हणण्यासाठी त्यात 3 मुख्य गोष्टी असायलाच हव्यात. चला पाहूया, कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? तर सगळ्यात पहिलं म्हणजे कराराची अंमलबजावणी ही भविष्यातल्या एखाद्या घटनेवर अवलंबून पाहिजे. दुसरं, ती घटना घडेल की नाही हे अनिश्चित असायला हवं. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ती घटना कराराचं मूळ वचन नाही तर एक जोडलेली अट असली पाहिजे. चला, आता थिअरी बास झाली. आपण काही प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया. हे नियम नेमके कसे लागू होतात हे समजून घेण्यासाठी आपण ॲलेक्स आणि बेन नावाच्या 2 मित्रांची गोष्ट पाहू. पहिला नियम अगदी सरळ सोपा आहे. जर करार एखाद्या गोष्टीच्या घडण्यावर अवलंबून असेल तर ती गोष्ट घडल्याशिवाय तो करार लागूच होऊ शकत नाही. म्हणजे बघा, ॲलेक्स बेनला पैसे तेव्हाच देणार जेव्हा त्याचा घोडा शहरात व्यवस्थित पोहोचेल. पण समजा वाटेतच घोड्याला काही झालं तर ती घटना म्हणजे घोड्याचं पोहोचणं अशक्य होऊन जाईल आणि मग तो करार आपोआप रद्द होईल. आता आपण पाहूया याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती. काही करार तेव्हाच लागू होतात जेव्हा एखादी गोष्ट घडणं अशक्य होतं. इथे ॲलेक्स आणि बेनमधला करार जहाजाच्या परत न येण्यावर अवलंबून आहे. जोपर्यंत ते जहाज परत येऊ शकतं तोपर्यंत करार लागू नाही. पण ज्या क्षणी ते जहाज बुडालं म्हणजे त्याचं परत येणं अशक्य झालं तेव्हाच बेन ॲलेक्सकडे पैशांची मागणी करू शकतो. हा नियम थोडा वेगळा आहे. यात करार एखाद्या व्यक्तीच्या भविष्यातल्या वागणुकीवर अवलंबून असतो. इथे बघा, ॲलेक्स बेनला पैसे देणार, पण अट काय आहे? बेनने क्लेअरशी लग्न केलं पाहिजे. पण समजा बेनने दुसऱ्याच कुणाशी लग्न केलं तर मग कायद्याच्या दृष्टीने त्याचं क्लेअरशी लग्न करणं अशक्य मानलं जातं आणि करार तिथेच संपतो, म्हणजे रद्द होतो. अनेकदा अशा करारांमध्ये वेळेचं बंधन घातलेलं असतं. जर त्या वेळेत ती गोष्ट घडली नाही किंवा अशक्य झाली तर करार रद्द समजला जातो. या उदाहरणामध्ये टाईम लिमिट आहे 1 वर्ष. जर जहाज वर्षभरात परत आलं तर करार पूर्ण होईल. पण समजा वर्ष संपलं आणि जहाज आलंच नाही किंवा त्या आधीच बुडालं तर दोन्ही केसेसमध्ये करार रद्द मानला जाईल. आणि हा शेवटचा नियम, जर करार करतानाच अट म्हणून ठेवलेली गोष्ट घडणंच शक्य नसेल तर तो करार सुरुवातीपासूनच अवैध असतो. आता हे उदाहरण बघा, किती मजेशीर आहे नाही का? ॲलेक्स म्हणतो की बेनने 2 सरळ रेषांनी एक जागा बंद करून दाखवली तर तो ₹1000 देईल. अहो, पण हे तर शाळेतच शिकलोय आपण की 2 सरळ रेषा जागा बंदिस्त करूच शकत नाहीत. म्हणजे ही गोष्ट मुळातच अशक्य आहे आणि म्हणूनच असा करार सुरुवातीपासूनच अवैध म्हणजे वॉइड मानला जातो. आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. बरेच लोक आकस्मिक करार आणि सट्टेबाजी किंवा बेटिंगला एकच समजतात. पण कायद्याच्या नजरेत यात खूप मोठा फरक आहे. चला तर तो फरक समजून घेऊ. एकदम सोप्या शब्दात सांगायचं तर आकस्मिक करार, उदाहरणार्थ इन्शुरन्स, तुमच्याकडे असलेल्या गोष्टीचं म्हणजे घराचं किंवा गाडीचं संरक्षण करतो. तर सट्टेबाजीमध्ये तुम्ही निव्वळ जिंकण्या हारण्याच्या उद्देशाने एक नवीन धोका तयार करता. ही सारणी हा फरक आणखी स्पष्ट करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकस्मिक करार हे वैध असतात, पण सट्टेबाजीचे करार अवैध आहेत. आकस्मिक करारामध्ये तुमचा त्या गोष्टीत खराखुरा इंटरेस्ट असतो, तर सट्टेबाजीमध्ये फक्त पैशांच्या हारजितीला महत्त्व असतं. आणि आकस्मिक करारामध्ये ती घटना फक्त एक अट असते, पण सट्टेबाजीमध्ये तीच घटना कराराचा मूळ आधार असते. तर मग या सगळ्या माहितीचं आपल्यासाठी काय महत्त्व आहे? आपण हे आकस्मिक करार का समजून घ्यायला हवेत? चला यावर एक नजर टाकूया. तर मग आजच्या चर्चेतून आपण काय शिकलो?
की हे आकस्मिक करार म्हणजे केवळ कायद्यातले शब्द नाहीत, तर आपल्या रोजच्या आयुष्यात आणि व्यवसायात येणाऱ्या अनिश्चिततेला मॅनेज करण्यासाठीची ही एक पॉवरफुल साधनं आहेत. हे सट्टेबाजीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यांचे नियम समजून घेतले तर त्यात सामील असलेल्या सगळ्यांचंच संरक्षण होतं. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न, आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात असे कोणते भविष्यातले जर आहेत ज्यांना आपण अशा एखाद्या कराराने अधिक सुरक्षित बनवू शकता? विचार नक्की करा.